गुड मॉर्निंग. अयोध्येच्या भूमीत इथे आहे. काल 1:30-2 वाजता माझा प्रवास संपला. अयोध्येला पोहोचलो. अयोध्यात कसं यायचं काय आहे हे माहितीच नव्हतं, कारण की आपण कधी इथे आलेलो पण नाही आणि माहिती पण नव्हती. पण संयोजक पण असं कोण नव्हतं, एकटाच होतो आणि कोणाकडून माहिती मिळण्यासारखी पण नव्हती, कारण की कोण इकडचं अपडेट देणारं पण नव्हतं. पोचलतानाच मला एक व्यक्ती भेटले बाराबंकीवरून. मग त्यांच्याबरोबर आलो मी. मला वाटतं बोललो पण असेल. तर त्यांनी मला सगळं, आणि अयोध्येमध्ये सगळे ते लोकल होते त्यामुळे त्यांनी, मी एक दुर्वासा आश्रम म्हणून आहे तिथे, आणि इथे मंदिर आहे त्यांचं. या मंदिराच्या इथे मी आज काल रात्र काढली. इथेच आंघोळ केली, इथेच थांबलो. अशा प्रकारे माझा सकाळ झालेली आहे आणि आंघोळ झाले, पूजा झाले आणि शंकरांच्या मंदिरातच मला झोपायला भेटलं होतं. झोप काय व्यवस्थित झाली नाही, कारण की तसं व्यवस्थितपणा नव्हता. पण ठीक आहे, आता थोडं मंदिराच्या आजूबाजूला फिरेन, थोडं फोटोग्राफी करेन. काय सानिध्य भेटतो आहे आणि खूप आनंद होतो आहे की आजच्या दिवशी मी अयोध्येच्या भूमीत आहे. या पावनभूमीत, संघर्षपूर्ण भूमीमध्ये एवढ्या वर्षाची जी आहे त्या संघर्ष यात्रेचा आजचा जो समारोप आहे तो इथे झालेला आहे. आणि तो पण समारोप कसा व्हावा, तर गोड समारोप व्हावा, ही त्याच्यापेक्षा आणखी मोठी गोष्ट आहे. म्हणून शुभदिनी मी इकडे आहे. आणि ते पण मी सायकलवारी करून आलो आहे. गाडी घोडे किंवा इतर न साधनाने करता स्वतःच्या मेहनतीने सायकलने आलो. आणि त्या सायकलचे मला आभार मानायला लागतील. आणि सायकलने पण एवढं सुंदर आलो मी. चांगला प्रवास झाला. 9 दिवसात माझा प्रवास झालेला आहे. एक 1582 किलोमीटरच्या आसपास मी सायकल चालवली आणि आता चालू आहे. अजून आता मंदिराच्या इथे जाईन, फिरेन, थोडे फोटो काढेन, व्हिडिओ करेन आणि मग आजचा दिवस आरामच करेन पूर्णपणे. आणि उद्या सकाळी निघेन. दर्शनाचं काय मी सांगू शकत नाही कसं काय आहे इकडचं, कारण की हे अजून काही समजत नाही आहे आणि तेवढा वेळ देण्यात पण काय अर्थ नाही आहे. मग उद्या मी प्रयागराजला निघण्याचा प्लॅनिंग करणार आहे. ओके, चलो भेटूया. मी जिथे दुर्वासा आश्रमामध्ये थांबलोय अयोध्येला, तिथे हे मंदिर आहे. इथे हनुमानजींची मूर्ती आहे, देवीची मूर्ती आहे आणि मुख्य जे मंदिर आहे हे शंकराचं मंदिर आहे. आज सोमवार पण आहे. सुंदर दर्शन झालेलं आहे. प्रभु राम अवतार. अयोध्येतील एक मंदिर, श्री सरयू मंदिर रामघाट, भगवानजी दस महाराज यांचं एक इथे सगळे अयोध्येतल्या, मी आता एक परिक्रमा मार्ग असतो त्या परिक्रमा मार्गामध्ये मी आहे. आणि इथे आजचा दिवस तरी फक्त निमंत्रित लोकांनाच एंट्री आहे. अयोध्येच्या ज्या 4ही सीमा आहेत त्या लॉक असताना फक्त निमंत्रित आणि गावकरी आणि जे इथे उपस्थित होते आज प्रवेश आहे. आता मी कालच आल्यामुळे, 21 तारखेला आल्यामुळे मी अयोध्येतच आहे, त्यामुळे मला तशी काही प्रॉब्लेम येत नाही आहे.
आकर्षण है मुझे। कई लोग मुझे सवाल करते हैं, आज अयोध्येमध्ये जवळजवळ 15 दिवस अगोदरपासूनच रामलीला मैदानांचं किंवा रामलीलेचं आयोजन केलं गेलं होतं। जवळजवळ 3 मठांमध्ये रामलीलेचं आयोजन झालं होतं, त्यापैकी एक मठाचं हे आपण दृश्य पाहतोय। जाएंगे अंदर। आता आपण चारधाम मंदिर अयोध्या येथे चाललोय। और 500 को देने आए पटाखा ना खा। हॅलो, हां नमस्कार। हां बोला बोला। मंदिराच्या जवळ म्हणजे जरा अयोध्या फिरतोय, गलियारे फिरतोय अयोध्येचे। परंतु वो अकेले अयोध्या में रामलला आए, अयोध्या से बाहर क्यों गए थे? रामायण में क्यों गए थे बाहर? तो अयोध्या में कलह हुआ। अयोध्या उस पुरी का नाम है जिसमें कोई द्वंद्व नहीं, जिसमें कोई कलह नहीं, जिसमें कोई दुविधा नहीं। अयोध्येमधील सर्व मठ आणि आश्रम एवढी सुशोभित आहेत, त्यांच्यावरती केलेली नक्षीकामं, आणखी बांधकाम, तिकडची बांधकाम कला शैली याचा अभ्यास करण्यासारखंच आहे, नक्कीच अभ्यास करण्यासारखं आहे। बारीक बारीक कलेचा आपण थांबून प्रत्येक आश्रमामधील दरवाजे, गेट, मूर्त्या यांचा आपण नक्कीच अभ्यास करण्यासारखा आहे। आणि तिथे जाऊन शांत चित्ताने बसून फक्त नामाचा जयघोष जो चालू असतो तोही फार त्याला आनंद देऊन जातो। क्या मेरे इसमें भी फोटो आ सकते हैं?
आत्ता जो आपण पाहत आहोत तो अयोध्येत मुख्य रस्त्याला जोडलेला हा रस्ता आहे। एवढा सुंदर प्रकारे डेव्हलप सजावट केलेली आहे या रस्त्यावरती आणि ह्या रस्त्याच्या चौकावरतीच जिथून शरयू घाटाला जाता येतं आणि शरयू नदीवरील जो ब्रिज आहे तो कनेक्ट होतो। त्या चौकामध्ये जी मोठी वीणा बनवली गेली आहे ती त्या चौकात वीणा ठेवली आहे। तसेच ह्या चौकाला स्वर्गीय लता मंगेशकर चौक हेही नामकरण दिलं आहे। हे पण मी पाहिलं आणि त्यात आपण पाहतोय। इधर ही रहना पड़ेगा ना। तो कितने बजे करेंगे? अयोध्येतील एक सिद्धपीठ श्री नागेश्वर नाथजी शरयू तीरी एक कनालच्या बाजूला आहे। अयोध्येतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक अयोध्येचं जे राम जन्मभूमी मंदिर, हनुमानगडी आणि त्यानंतर श्री नागेश्वर नाथजी त्या मंदिरात जातो। अयोध्येतील सर्व कार्यक्रमांची मी रूपरेखा पाहिली। सकाळपासून मंदिराच्या उद्घाटनापासूनच्या कार्यक्रमापासून ते संध्याकाळच्या दिव्यांच्या रोषणाई, शरयू तीरी दिव्यांच्या रोषणाईपर्यंतचा कार्यक्रम एवढा सुनियोजित व सूचीबद्ध होता। त्याचे आराखडे एवढे सुंदर केलेले होते, ते अगदी पाहण्यासारखे होते आणि मला ते पाहता आले। शरयू तीरी जो नवीन शरयू तीर बनवला गेला आहे तिकडे दिव्यांची दीपमाळ, दिव्यांची आरास करण्यात आली होती एका तीरावर। त्यामध्ये शाळेची शाळकरी मुलं सहभागी झाली होती। 26 तारखेला जे अयोध्येत दिवाळी होत आहे त्याचं हे दृश्य। शरयू तीरी एक कनालचा एक स्पेशल असं कॉरिडोर आहे। त्या कॉरिडोर मध्ये सर्व मुलांनी दीपोत्सव साजरा करतात। यूथ होते, त्यांनी मिळून दिव्यांची आरास, दिव्यांमध्ये तेल घालण्यापासून ते दिवे लावण्यापर्यंतचं काम सुरुवात केलं होतं। संध्याकाळी 6:30 पर्यंत थंडी होती आणि त्या थंडीमध्ये ते दिवे, एवढे दिवे, सुंदर प्रकाश पाहण्यात एक रमणीय अयोध्या निर्माण झाली होती आणि ती दिवाळी किती वर्णावी तेवढी कमी होती।
अयोध्येतल्या शरयू तीरी रामाचे महाराष्ट्र सदन आहे, रामाचं मंदिर आहे, 200 वर्ष जुनं मंदिर आहे. अयोध्येतील दिवाळी माझ्या डोळ्यांनी पाहायला मला मिळाली. 22 जानेवारीला ज्या प्रकारे अयोध्येतल्या मंदिरांमध्ये, अयोध्येतील मठांमध्ये जेवढी काही वेगवेगळी आश्रमं आहेत त्यांच्यामध्ये जी दिवाळी साजरी करण्यात आली ती मला प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहण्याचा सौभाग्य भेटला. खूपच आभारी आहे मी. मला अयोध्येमध्ये फिरताना बऱ्याच महंतांचं दर्शन झालं. महंतांच्या आश्रमाचं, महंतांच्या मठाची दर्शनं मला घेता आली. आणि त्यावेळेला सगळ्या मठांमध्ये, आश्रमांमध्ये दिव्यांची सुंदर आरास करण्यात आली होती. सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक दरवाजाला तोरणं होती. आणि हे मनमोहक दृश्य तुम्हाला दाखवताना मला तर खूपच आनंद होत आहे. दिवस 23 जानेवारी उगवली. आदल्या दिवशी समजलं होतं की दर्शन रामलल्लाचं होणार आहे, मंदिर सर्वसामान्यांसाठी खोलणार आहे. खूप आनंद झाला होता मनामध्ये. पण प्रत्यक्ष काय होणार हे माहितीच नव्हतं. जेव्हा मंदिराच्या दरवाजापाशी आलो आणि मंदिराचे मेन गेट, मुख्य गेट उघडे दिसले आणि आम्ही त्यामध्ये प्रवेश सुरुवात केला, त्यावेळेला खूपच आनंद होत होता. आणि प्रचंड गर्दी होती. त्या प्रचंड गर्दीला एकच आस होती, जय श्रीराम, जय श्रीराम, रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं. सर्वांच्या मुखात जय श्रीराम, जय श्रीराम. आणि अक्षरशः तो सर्व परिसर श्रीरामाच्या नावाने आणि त्यांच्या आशीर्वादाने एवढा दुमदुमून घेत जात होता, तो मला, माझ्याकडे त्याचे शब्दच नव्हते. पण माझं दर्शन झालं, सुंदर दर्शन झालं. त्या गर्दीमध्येही मी पावन झालो.